आणि यानंतर एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. सावध रहा, सतर्क रहा मध्ये आजचा आमचा स्पेशल रिपोर्ट. तुम्ही रोजच करत असलेल्या एका साध्या सवयीबद्दल हा रिपोर्ट आहे. ती सवय ज्यात तुम्हाला कोणताही धोका वाटत नाही, मात्र हीच सवय तुमच्या मेंदूला गुलाम बनवतीये. ही सवय तुमच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवरती, स्मरणशक्तीवरती आणि मानसिक आरोग्यावरती थेट आघात करते. किती वेळा तुम्ही बस एक व्हिडिओ आणखी म्हणत तासनतास फोन हातातून सोडला नाहीये. किती वेळा झोपायचं ठरवलंय पण रील स्क्रोल करत तुम्ही पहाट झाली आणि तुम्हाला कळलंच नाहीये. हेच आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही छोटी स्क्रोलिंगची सवय तुम्हाला कशी गजनी बनवतीये ते जाणून घेऊयात. तुमचा मेंदू बनतोय रील्सचा गुलाम. रील्समुळे तुमचा गजनी होतोय. मानसिक आरोग्यासाठी रील्स म्हणजे नवा धोका. बस एक व्हिडिओ आणखी ठरतोय मेंदूसाठी घातक. सोशल मीडियावर रील्स पाहणं ऐकायला साधं वाटतं. एक क्लिक, एक स्क्रोल आणि पुढचा व्हिडिओ. मात्र या सवयीची भयंकर किंमत तुमचा मेंदू चुकवतोय. होय, जर तुम्ही दररोज तासनतास रील स्क्रोल करत असाल तर ही सवय तुम्हाला हळूहळू गजनी बनवू शकते. तासनतास रील स्क्रोल ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. सतत रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओज पाहणं तुमच्यासाठी घातक ठरतंय. जेवढा आपण जास्त स्क्रोल करतो तेवढीच आपल्या मेंदूची खोलवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य कमकुवत होत जाते. जेव्हा आपण स्क्रोल करतो तेव्हा एक छोटी डोपामाइन किक मिळते. डोपामाइन हे तेच रसायन जे आपल्याला चांगलं वाटेल असं काम वारंवार करण्यास प्रवृत्त करतं. या छोट्या छोट्या आनंदाच्या लाटेनंतर मेंदू तितक्याच वेगानं खाली येतो. हीच तीव्रता थकवा, सुस्ती आणि मानसिक तणाव निर्माण करतात. बस एक व्हिडिओ आणखी असं म्हणत कित्येक तास रील पाहण्याची सवय. इच्छा असूनही रील स्क्रोल करणं आपण थांबवू शकत नाही. मुलं, किशोरवयीन आणि प्रौढ अशा तिन्ही वयोगटांवर याचा सारखाच परिणाम होतो. जास्त वेळ मोबाईलची स्क्रीन स्क्रोल करत राहणं आरोग्यासाठी घातक आहे. रील्सचा अतिवापर म्हणजे मेंदूवर परिणाम. पहिलं म्हणजे शारीरिक दुष्परिणाम असतात. म्हणजे डोळ्यांवर खूप स्ट्रेन येतो, डोळ्याचा नंबर येऊ शकतो, डोळ्याच्या खालच्या बाजूला काळं होऊ शकतं, खांदे आपले दुखायला लागू शकतात. कारण जेव्हा आपण स्क्रीन बघतो तेव्हा बरेच वेळेला आपली मान खाली असते आणि स्क्रीन असा समोर असतो, त्यामुळे मानेचे त्रास कमी वयामध्ये दिसू शकतात. पाठीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात कारण आपला कणा कायम वाकलेला असतो स्क्रीन बघताना किंवा मोबाईल हातात धरताना. तर हे झाले शारीरिक सगळी दुष्परिणाम त्याचे. त्यानंतर मानसिक दुष्परिणाम म्हणजे स्क्रीन समोर नसला तर मग स्क्रीनचाच विचार कायम डोक्यामध्ये येत राहणं किंवा स्क्रीनकडे लवकरात लवकर आपल्याला कसं जाता येईल, कसा स्क्रीन मिळवता येईल ह्याचेच विचार कायम डोक्यामध्ये असणं, चिडचिड होणं आणि काही वेळेला अँझायटी, डिप्रेशन अशा प्रकारचे मानसिक आजार सुद्धा त्यातनं उद्भवू शकतात. सतत मोबाईल तपासणं, झोपेवर परिणाम होत असेल, तुमची चिडचिड वाढली असेल, यापैकी कोणतंही लक्षण दिसलं तर सावध व्हा. कारण रील्सचा अतिरेक मेंदूला गुलाम बनवतोय. रील्सची सवय घातक आहे. त्यानं स्मरणशक्ती कमी होते, एकाग्रता कमी होते, मानसिक ताण वाढतो, अनियमित झोप आणि चिडचिडेपणा वाढतो. रील्स पाहताना मेंदूला सतत डोपामाइन मिळतं, ज्यामुळे रील्स पाहण्याचं व्यसन लागतं. सततच्या स्क्रोलिंगमुळे मेंदूची एकाग्रता कमी होते. रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर वाढतो आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो. घरामध्ये टेक फ्री झोन्स असावेत. म्हणजे की आपण ज्या खोलीमध्ये झोपतो, आपल्या बेडरूममध्ये किंवा जेवताना किचनमध्ये स्क्रीन कुठल्याही प्रकारचा त्या क्षेत्रामध्ये घरामध्ये एक नियम बनवावा की घरातला कुठलाच व्यक्ती बेडरूममध्ये किंवा किचनमध्ये पर्टिक्युलरली जेवण करताना आपण स्क्रीनचा वापर करणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे
सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास स्क्रीन न बघणं आणि रात्री झोपायच्या आधी 1 तास स्क्रीन बंद करणं, या गोष्टी अगदी सहज शक्य आहेत आणि त्यांनी एक प्रकारचं डिसिप्लिन आपल्या आयुष्यामध्ये येतं. अजून एक गोष्ट आपण करू शकतो ज्याला म्हणतात 20-20-20 रूल. त्याचा अर्थ असा की दर 20 मिनिटांनी स्क्रीन बघून झाला आपला 20 मिनिटांचा की त्याच्यानंतर कमीत कमी 20 सेकंदांसाठी आपल्यापासनं 20 फुटाच्याहून लांब वस्तूकडे बघावं किंवा गोष्टीकडे बघावं. त्यांनी आपल्या डोळ्यांचा जो फोकस असतो, कायम जवळच्या गोष्टींवर फोकस असतो, तो डोळ्यांवरचा स्ट्रेन कमी होऊन डोळ्याचे आजार होण्याची शक्यता कमी होते. रील्स हे मनोरंजनासाठी ठीक आहे, मात्र त्यांचा अतिरेक तुमच्या मेंदूला गुलाम बनवतोय. मानसिक आरोग्य जपण्यासाठी मोबाईल वापरावर मर्यादा ठेवा. रील्सचे गुलाम होऊ नका. ब्रेक घ्या आणि डिजिटल डिटॉक्स करा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.